गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाखळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडा मुख्यालयाच्या मुंबईतील एका कार्यालयात एक अजब प्रकार घडला। म्हाडा कार्यालयात आलेल्या एका महिलेनं अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये जाऊन थेट पैशांच्या नोटाच उधळल्याचा प्रकार समोर आलाय। मात्र या संपूर्ण घटनेनंतर सदर महिलेला सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढलं। मात्र हा गौडबंगाल नेमकं आहे तरी काय अशी चर्चा म्हाडात या प्रकरणानंतर रंगली होती। शुक्रवारी दुपारी एक महिला दुपारच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील एका अधिकाऱ्याच्या केबिन बाहेर आली। त्यानंतर तिने तेथे त्या अधिकाऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या बॅगेतील पैसे काढले आणि त्या नोटा कॅबिनमध्ये उधळल्या। एवढंच नव्हे तर तिनं पैशांचा हारही कॅबिनच्या दरवाजाला घातला। हा प्रकार घडला तेव्हा संबंधित अधिकारी पाणी पिण्यास गेले असल्यामुळे ते केबिनमध्ये उपस्थित नव्हते। दरम्यान या प्रकरणानंतर म्हाडाच्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलन करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलं। मात्र मला हात लावला तर या मजल्यावरून खाली उडी मारेन अशी धमकी महिलेने दिली होती। त्यानंतर तिला सुरक्षा रक्षकांनी तेथून हकलून लावलं। मला हात नाही लावायचा, मी उडी मारणार लगेच, मी उडी मारणार, अजिबात नाही उडी मारू, मी उडी मारू, मला भेटायचं नाही 20 वर्ष नाही। तुम्ही जर ह्या माणसाला जर तुम्ही हात लावलात ना, मी उडी मारणार। हा, मी घरी जाऊन पण विष पिणार। हे पैसे घेऊन आले भीक द्यायला उमेश वाघ, जॉईंट सीओ म्हाडा। ह्या माणसानी गरीब लोकांना नाही थांबवायचा। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना तुम्ही करताय। ह्या उमेश वाघनी 20 वर्ष गरीब लोकांना घरं दिलेली नाहीयेत। त्याचा रेट, ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे। तुम्हाला कुठे रूम पाहिजे? ह्या उमेश वाघनी म्हाडामध्ये, बँड्रामध्ये म्हाडाच्या इथे एजंट पाळलेले आहेत। कुठे रूम पाहिजे? 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 10 लाखापर्यंत ह्या उमेश वाघ सीएची पैसे द्यायची एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे। 20 वर्ष माझ्याकडे आलेली लोक रूम साठी फिरतायत आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी स्वतः सीओ साहेब शंभरकर साहेबांना मी भेटले, त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं। मी आंदोलन घेतला कालपासून, तरी सुद्धा मला कोणी विचारलं नाही। आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएशी बोलले, हे भीक, ही भीक घे उमेश वाघ, भीक घे, घे तुझ्या बायका पोरांना कपडे घे, मला हात लावायचं नाही, मी वरनं उडी मारणार। कोण मला मारणार आहे? मला कोण मारणार आहे? घे उमेश वाघ, काय पाहिजे तुला सांग। तुला पैशांचा हारांचा नोटांचा बंडल, उमेश वाघ भीक घे, गरीब लोकांच्या टाळूवरचं लोणी खा। 10-10 लाख रुपये देतात त्यांना रूम। तुमच्या सगळ्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड, सामूहिक आत्महत्या आता सगळ्या महिला करणार। त्या दिवशी 3 तारखेलाच 27 तारखेला एक महिला उडी मारणार होती 3ऱ्या माळ्यावरून, मी थांबवलं। त्यांना सांगून नाही पटत आहे। घे उमेश वाघ, तुला काय पैसे पाहिजेत? तुला किती पैसे पाहिजेत? घे।